नोटबंदीनंतर आयकर विभागाने विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली होती आणि त्यानंतर आता देशातल्या 16 शहरांमधल्या 80 सराफांना आयकर खातं आता रडारवर घेणारे परदेशातून सामान खरेदीसाठी मोठ्या रकमेचं ॲडव्हान्स बुकिंग यांच्याकडनं केले जाते आणि लवकरच अशा 20 बड्या सराफांना नोटिसा धरणार असल्याची माहिती मिळते। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय अधिक अपडेट मिळतात? दीपक, खरं तर नोटबंदीनंतर ज्या अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरून आपला काळा पैसा पांढरा करण्याची कसरत केली होती, त्या सगळ्यांना बँकेच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून आयकर खातं जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे। देशातल्या 16 शहरांमधल्या 20 बड्या ज्वेलर्सची यादी जी आहे ती अशा पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या लोकांना नोटीस जाणार आहे आणि ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं जे आहे ते आपल्या खात्यामध्ये दाखवलेलं आहे त्यांच्यावरती पहिली नजर असणार आहे। शिवाय जनधन खात्यामध्ये ज्या लोकांनी गैरवापर केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केलेल्या आहेत अशांची देखील लिस्ट तयार होतीये आणि त्यामुळे साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे वारंवार सांगत होते की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे काही अवघड नाहीये आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, तर त्यातच कुठेतरी आता प्रत्यय या सगळ्या आजच्या कारवाईतून पाहायला मिळतो। निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।